मुंबईचे सहपोलीस आयुक्त आदरणीय विश्वास नांगरे पाटील सरांचं मी आमच्या इन शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या अधिवेशन 2021च्या अनुषंगानं आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. आमच्या या इन मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाला अभिभाषणाच्या रूपाने आपण संबोधित करावं असं मी सभागृहाच्या वतीने आपणास विनंती करतो. आदरणीय विश्वास नांगरे सर. थँक्यू श्री जगदाळे. थँक्यू श्री संदीप काळे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क च्या वतीनं काही लोकप्रतिनिधींचं मंडळ निवडण्यात आलं आणि त्यांचं अधिवेशन आज आहे असं मला सांगण्यात आलं. आता शेवटची 5 मिनिटं मी आदरणीय अण्णा हजारे साहेबांचं व्याख्यान ऐकत होतो. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में सिमट कर सोने में लिपट कर मरे हैं कई मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. अत्यंत ओजस्वी अशी अण्णांची वाणी अगदी या वयामध्ये सळसळत्या तरुणाईमध्ये त्यांच्या रक्तामध्ये हजारो लाखो सूर्य निर्माण करणारी त्यांची वाणी निश्चितपणे आपल्याला आपल्या समोर काही आदर्श घालून देते. राजेंद्र भारूड एक अतिशय डायनामिक यंग IAS ऑफिसर आहेत. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आदरणीय संपादक श्रीराम पवार सरांनी पण मार्गदर्शन केलेलं आहे. संदीप काळेंचं एक पुस्तकांचं शीर्षक आणि एक पाऊल ज्याच्यावरती खूप काटे आहेत आणि फुलं पण आहेत असं मी काल पाहत होतो. आणि सद्यस्थितीतली परिस्थिती विशेषतः मार्च 2020 पासून एका अनप्रेसिडेंटेड एपिडेमिकशी सगळं जग झुंजत आहे आणि त्यावेळेला तरुणाईची मानसिकता कशी असेल ही त्या पावलाशी मी तुलना करत होतो. निश्चितपणे लोकप्रतिनिधी लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचे असतात. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि 4th इस्टेट त्याला प्रेस, मीडिया, सकाळ मीडियाचाच भाग आहे. त्यामुळं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायसंस्था यांचा बॅलन्स कसं व्यवस्थित राहील हे नवीन जनरेशनला कळलं पाहिजे. लोकशाही व्यवस्था म्हणजे काय? वी द पीपल ऑफ India having solemnly resolved to constitute ourselves into sovereign, socialist, secular, democratic, and to achieve to all its citizens freedom of speech, belief, faith, worship, liberty of justice of social, economic, and political nature, स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी या दोन्हीतली लिबर्टी हे सगळं आपल्या घटनेच्या सरनाम्यात लिहिलेलं आहे आणि प्रत्येक फ्रेजचा अर्थ आज समजणं गरजेचं आहे आणि तुम्ही तो लोकांच्या पर्यंत पोहोचवणं प्रतिनिधी म्हणून, युवकांचे आणि युवतींचे प्रतिनिधी म्हणून हे खूप गरजेचं आहे. रोजचा समाज जीवनातला जो अतिशय काळवंडलेला भाग असतो तो पोलीस अधिकारी म्हणून बऱ्याचदा पाहावा लागतो. डेली अगदी महिलांच्या विषय बघितलं तर असे काही गुन्हे घडत असतात की आपण किती मॅच्युअर डेमोक्रेसी आहोत याच्याबद्दल प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळं मी
जनरल बोलावं असं मला संदीप काळेंनी सांगितलं, पण मी आज दिवसभर 2-3 क्राईम सीन व्हिजिट करून आलेलो आहे. एका ठिकाणी एका महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता, तो पाहून आलेलो आहे. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी एका मुलाचा मर्डर झालेला होता. 3 क्राईम सीन जे व्हिजिट केले ते दुर्दैवानं खुनाच्या गुन्ह्याचे होते. आणि स्पोरॅडिक रिझन्स, काही त्याला फारशी रिझन्स नसताना लोकांची सहनशीलता कमी होते आणि त्यातून असे प्रकार घडत आहेत. तर ओव्हरऑल लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही भविष्य काळात तुमच्या ठराविक कम्युनिटीची लिडरशिप करायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला घटनेचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. घटनेमधले रूल ऑफ लॉचा कॉन्सेप्ट काय आहे, फंडामेंटल राईट्स काय असतात, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी म्हणजे काय असतात, फंडामेंटल राईट्स मध्ये त्यांचं एक्झिक्युशन झालं नाही तर वेगवेगळे रीट असतात. रीट ऑफ मॅडमस, सर्शोरी, कोवरंटो, हॅबियस कॉर्पस. हे फक्त वाचण्यासाठी नाहीये, प्रत्येक नागरिकाला त्याची बारकाईनं सिव्हिक सेन्स डेव्हलप करण्यासाठी या सगळ्या फंडामेंटल राईट्सची बारकाईनं माहिती असली पाहिजे. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, राज्याची मार्गदर्शक तत्व जे असतात ती राज्य कोणत्या दिशेनं, काय समोर आपल्या टार्गेट्स आहेत आणि ती कशी अचीव्ह करायची आणि त्यासाठी कोणते कायदे बनवले पाहिजेत यासाठी राज्याची मार्गदर्शक तत्व असतात. घटनेतले मूलभूत अधिकार असतात, पण अधिकाराबरोबर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स प्रत्येक अधिकाराच्या खाली लिहिलेल्या असतात. त्यामध्ये देशाची एकता आणि अखंडता कशी कायम राहिली जाईल, देशाची सुरक्षितता कशी अबाधित राहील, डिसेन्सी अँड मोरॅलिटी या बाबतीत काय केलं पाहिजे, याच्या बाबतीत खूप डिटेलमध्ये प्रत्येक मूलभूत अधिकाराच्या खाली ही रिझनेबल रिस्ट्रिक्शन नमूद केलेली आहेत. मला वाटतंय घटनेमध्ये नंतर ती ऍड केली गेली, पण मूलभूत कर्तव्य पण तेवढीच महत्वाची आहे. फंडामेंटल ड्युटीज 51A आर्टिकल प्रमाणे ती ऍड करण्यात आली. घटना समजून घेणं, त्यातली न्याय प्रणाली कशी आहे, ती इंडिपेंडन्स त्याचं कसं ठेवलं पाहिजे, फ्रीडम ऑफ स्पीच, बिलीफ, एक्सप्रेशन. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मध्येच मीडियाचे राईट्स येतात. तर मीडियाचं पारदर्शकता किंवा त्यांचं इंडिपेंडन्स कसं अबाधित राहील यासाठी काय केलं पाहिजे आणि सगळ्या इन्स्टिट्यूशनचा बॅलन्स कसा राखला गेला पाहिजे, याचं एक सार्वत्रिक स्वरूपात तुम्हाला जनरल आयडिया असणं आवश्यक आहे. मग ब्युरोक्रेसी, कार्यकारी मंडळामधली जी ब्युरोक्रेसी आहे ती ब्युरोक्रेसीचा बारकाईनं अभ्यास असला पाहिजे. नुसती भाषणं करणं किंवा कुठंतरी आंदोलनं करणं हे निश्चितपणे लोकशाहीमध्ये आपले हक्क मागण्यासाठी महत्वाचे आहे, पण त्यापेक्षा आतल्या अधिकाराची, कायद्यांची, प्रशासकीय यंत्रणेची पूर्ण संरचना माहीत असणं, कायद्यांचा बारकाईनं अभ्यास करणं आणि आपले हक्क आहेत, आपल्याबरोबरच अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वसामान्यांचे जे हक्क आहेत, मी माझा राहत नाहीये, मी सर्वांचं होतो, त्यावेळेला सगळ्यांचे हक्क काय आहेत त्याच्याबद्दल आपण जागरूक असणं हे महत्वाचं वाटतं. एक पोलीस अधिकारी म्हणून मी आता जॉईंट कमिशनर ऑफ मुंबई सिटी आहे. माझ्याकडे 99 पोलीस स्टेशन्स आहेत, 13 झोन्स आणि 5 रिजन्स मध्ये हे पोलीस स्टेशन्स डिवाइड केलेले आहेत. माझ्याकडे स्पेशल ब्रांच सुद्धा इंटेलिजन्सची आहे. सोशल मीडियाचं मोठ्या प्रमाणावर आक्रमण होत आहे तेही आम्ही पाहतो. दुधारी शस्त्र आहे. मी झूम म्हणजे एक सोशल मीडियाचाच ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. प्रचंड एनर्जी, पोटेन्शियल आहे, पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जातीमध्ये, धर्मामध्ये, व्यक्तीबद्दल अप्रतिष्ठा निर्माण करणारे विषारी असे मेसेजेस, अपप्रचार, भेद निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवण्याचं पण प्रचंड पोटेन्शियल आहे. त्याच्याबद्दल असणारा IT ऍक्ट, मी त्याच्याबद्दल आवाज कसा उठवणार? माझ्या कुणी मित्राचं, मैत्रिणीचं फेसबुक अकाउंट हॅक झालं तर मी कुठं दाद मागणार?
मी कुठं अप्रोच झालं पाहिजे, माझ्यासाठी ऑनलाईन प्रणाली कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत, पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं, हे तरी आपल्याला बेसिक माहित असतं का? सिनेमात बघतो आणि तेवढंच आपल्याला माहित असतं. नेटवर, युट्यूबवर मोठ्या प्रमाणावर चांगले लेक्चर्स आहेत, म्हणजे CRPC, IPC, एव्हिडन्स ऍक्ट याच्यावरती ही प्रणाली असते. तर याचं बेसिकली एक एक तासात CRPC म्हणजे काय, IPC म्हणजे काय, एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे काय, मुंबई पोलीस कायदा म्हणजे काय, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पासून चार्जशीट पर्यंतच्या प्रणाली कशा असतात, कन्फेशनल स्टेटमेंट म्हणजे काय असतं, महिला विरुद्ध असणारे गुन्हे कोणते, महिलांच्या विरुद्ध आम्ही गुन्हे असतो म्हणजे फक्त आम्ही 376 बलात्काराची डेफिनेशन आहे का? आता उदाहरणार्थ, पोटात अर्भक असतानाच स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे जन्म घ्यायच्या अगोदरच मुलीचा गर्भात खून होतो. जन्म झाल्यानंतर त्या लहान अर्भकाची हत्या होते. अनेक ठिकाणी ट्रॅफिकिंगसाठी त्याचा वापर होतो. त्यानंतर टीनेज मध्ये असणाऱ्या मॉलेस्टेशन, अब्यूज, वेगवेगळ्या प्रकारचे टीनेज मधले प्रॉब्लेम्स आहेत. अडल्ट झाल्यानंतर होणारी आणखी सेक्शुअल असॉल्ट सारखे, मॉलेस्टेशन सारखे प्रकार आहेत. लग्न झाल्यानंतर असणारे डोमेस्टिक व्हायलन्स आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स बरोबर इतर अनेक हुंडाबळीच्या समस्या आहेत, हुंड्यासाठी त्रास देणं आहे, अशा अनेक समस्यांसाठी मग त्यासाठी कुठली संशोधनं झालेली आहे. 498 म्हणजे काय, डोमेस्टिक व्हायलन्स कायदा काय, पोटगीचा अधिकार काय असतो, हे महिलांना अधिकार माहीत नसतात. त्यामुळे ते तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हणजे एखादी नरक यातना काय असते, म्हणजे आमचं ऍटिट्यूड काय असतं. अजून एक दुसरी घटना घडलेली होती दहिसरला, त्याच्यात उलटी घटना होती. यावेळेला नवऱ्याचा खून बायकोनं केला आणि त्या बायकोनं खून करून त्याचा मृतदेह पुरून ठेवला होता. नंतर फरशा नवीन कसला बसवल्यात म्हणून आमचे पोलीस बाबा तपासायला गेले, तर फरशा काढल्यानंतर त्या नवऱ्याचा हात वरती आला. पण ह्या खूप एक्सेप्शनल गोष्टी आहेत. इनव्हॅरेबली रोज नवरा बायकोचा मर्डर करतो किंवा अशा घटना घडतात, त्यावेळेला आमचाही बघण्याचा दृष्टिकोन घरगुती भांडण. अरे पण ज्या नरक यातना ती महिला त्या घरात भोगत असते, त्याचा विचार, ती एम्पथी, त्यासाठी मग त्याचा जाब विचारणं. म्हणजे महिला सुरक्षा समिती न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारींच्या आयोगांच्या शिफारशीनंतर बनवण्यात आल्या. पण महिला सुरक्षा समितीचे अधिकार काय आहेत? त्यांना पोलीस स्टेशनला एंटरटेन केलं जातं का? त्यांना मुलांच्या आणि महिलांच्या विरुद्धचे जे असॉल्टच्या विरुद्ध किंवा अत्याचाराच्या विरुद्धचे जे गुन्हे असतात त्याचा तपासणी करण्याचा पण अधिकार आहे. या इन्स्टिट्यूशनलाइज प्रेशर टाकणाऱ्या पोलीस स्टेशन किंवा कुठल्याही प्रशासन, मी आता एक पोलीस अधिकारी म्हणून माझ्या यंत्रणेबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात बोलतोय, पण प्रत्येक यंत्रणेवर प्रेशर चांगल्या अर्थानं, म्हणजे दबाव आणि पाठिंबा, हे दोन रोल आहेत लोकप्रतिनिधींचे. दबाव कधी? ज्यावेळेला प्रशासकीय यंत्रणा किंवा पोलीस अधिकारी मटकेवाल्याची, दारूवाल्यांची संगनमत करून सर्वसामान्य लोकांच्यावर अत्याचार करतात, त्यावेळेला लोकप्रतिनिधींचा किंवा सामाजिक संस्थांचा, NGOंचा त्याच्यावर दबाव निर्माण झाला पाहिजे आणि त्या वाईट गोष्टी थांबल्या पाहिजे. आणि सपोर्ट कधी? अशा अनप्रेसिडेंटेड कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये प्रशासकीय यंत्रणेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं. तो रात्रंदिवस रस्त्यावर माझा कर्मचारी थांबतोय, त्याला सपोर्ट करायचा, त्याचं मोराल कसं बूस्ट होईल त्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचे, त्याच्यासाठी स्वतः पोलीस मित्र म्हणून पुढे जायचं. अशा गोष्टी आपण काय करू शकतो का? अशा दोन्ही प्रकारे आपण रोल पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह, होकारात्मक आणि रचनात्मक पद्धतीनं कसा आपण रोल प्ले करू शकतो, हे मला वाटतं लोकप्रतिनिधींचं काम आहे. जनरल काय मोटिवेशनल बोलणं हे मला काय आज उचित वाटत नाही, कारण तुम्ही सगळेजण एका फेज मध्ये आहात. स्वतःची काळजी, स्वतःबरोबर कुटुंबाची काळजी आणि समाजाची काळजी ही खूप महत्वाची आहे. मी आता 48 वर्षाचा आहे. मी 2 वर्ष मी नाशिकला पोलीस कमिशनर होतो. त्यावेळेला हे लॉकडाऊन सुरू झालं आणि आता गेले 8 महिने मी मुंबईची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहे. मला एकही दिवस कधी सर्दी, खोकला, ताप, थंडी वाजलेली नाहीये. टचवूड, मी असं म्हणत नाही मी त्याच्यासाठी फुलप्रूफ नाही, पण मी स्वतःची काळजी घेतो. त्याच्यासाठी 3 गोष्टी पाळतो आणि माझ्या फोर्सला सुद्धा ज्या ज्या वेळेला मला संधी मिळते त्यावेळेला त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी 1 तास स्वतःच्या शरीराला आणि मनाला वेळ द्यायचा. मनाची शांतता आणि स्वास्थ्यासाठी
प्राणायाम योगासारखे प्रकार केलेच पाहिजेत 15 मिनिटं, आणि 45 मिनिटं तुम्ही कुठलाही एक्सरसाइज करा. बॉडी वेट एक्सरसाइजेस आहेत, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंगचे एक्सरसाइजेस आहेत. युट्यूबवर जा, पुढं ते कॅमेरा तुमच्या कम्प्युटरवर लावा, टीव्हीवर लावा, मोबाईलवर लावा. 45 मिनिटाच्या सिक्वेन्स अशा एक्सरसाइजेस तुम्हाला मिळतात. जिम बंद आहेत, त्यामुळे हे एक्सरसाइजेस 45 मिनिटं स्वतःच्या शरीरासाठी आणि स्वतःच्या मनासाठी 15 मिनिटं. तर प्राणायाम मध्ये भ्रामरी, भस्त्रिका, अनुलोम विलोम हे सगळे जे काही प्रकार असतात त्यांनी तुमच्या लंगची कपॅसिटी वाढते. एक आईसमॅन विम हॉपचा मी एक्सरसाइज करत असतो. विम हॉपच्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला श्वास 1.5 मिनिटं, 2 मिनिटं, 2.5 मिनिटापर्यंत थांबवायचं टेक्निक शिकवलं जातं. लंग्स वरती या कोविडचा हल्ला होत असतो, त्यातनं इन्फेक्शन वाढत जात असतं. त्यामुळे पहिले लंग्स आपले कसे चांगले करता येतील याचा मी ध्यास ठेवला. स्वतःची फिटनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे घरात 1 तास आपण फिटनेस साठी दिला पाहिजे. वावगं खायचं नाही, तेलकट, तुपट आणि विशेष करून थंड हा पदार्थ टाळायचे आहेत. जे काही आपण नेहमी ऐकतो त्या गोष्टी, बेसिक गोष्टी, आपल्या आरोग्यासाठी कुठलं इन्फेक्शन होणार नाही अशा दृष्टीनं त्या गोष्टी खायच्या, ती शिस्त पाळली पाहिजे. आणि आपल्या बरोबर हे चांगला संस्कार, वांगाळ जसं पसरत तसं चांगलं सुद्धा पसरत असतं. त्यामुळे ते सुद्धा आपण पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे फिटनेस कल्चर. झोप 6 ते 7 तास शक्य नसतंय. मी आता काल रात्री 3:30ला माझी झोप झाली, पण 3:30 पासून 9 वाजेपर्यंत मी झोपलो, कारण रात्री पोलिसांना काम जास्त असतं. सो तुमचे फोन डिस्टर्ब करत असतात. पण ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्यावेळेला एक चांगली योगनिद्राच्या भरपूर व्हिडिओज आहेत. आय एम जस्ट गिव्हिंग टिप्स, कारण ऑनलाईन सगळं सुरू आहे आता जग. आणि त्यामुळं योगनिद्रा तुम्ही 45 मिनिटाची, 15 मिनिटाची, अर्ध्या तासाची, 1 तासाची, 2 तासाची, जेवढा वेळ असेल त्यावेळेला ते सेल्फ इन्स्ट्रक्शन्स, स्वसंवाद करत स्वतः काही संकल्प करण्याच्या काही टेक्निक्स या योगनिद्रेच्या माध्यमातून मिळत असतात. टेक केअर, गुड केअर ऑफ युअर हेल्थ. चांगली रेस्ट, चांगला आहार ही त्रिसूत्री आहे. मी आता स्वतःच्या बरोबर फोर्सची काळजी घेतली पाहिजे. मी ज्यावेळेला नाशिकला सीपी होतो त्यावेळेला मी एक प्रयोग केला की सगळ्यांसाठी मी स्मार्ट वॉचेस स्पॉन्सर करून घेतले. जवळजवळ 3,300 स्मार्ट वॉचेस, त्याला 1.5 कोटी रुपये तिथले दातार एक डायग्नॉस्टिक सेंटर आहे त्यांच्याकडनं आणि अक्षय कुमार यांनी दोघांनी ते घड्याळ दिली. तर त्या घड्याळाच्या माध्यमातून मी स्क्रीन कंट्रोल रूमला लावलेली होती. त्यात मला 100च्या वर उन्हाचंही टेम्परेचर गेलं तर लगेच तिथं बीप, लगेच अलर्ट यायचा. उन्हाचं डायस्टॉलिक आणि सिस्टॉलिक, खालचं आणि वरचं ब्लड प्रेशर खूप जास्त व्हॅरी झालं त्याचाही सिग्नल यायचा. कुणाचं ऑक्सिजन लेवल ही 90च्या खाली गेली की त्याचाही सिग्नल यायचा. त्यामुळे माझी डॉक्टरांची टीम तयार होती. त्यामुळे जरा जरी सिम्पटम्स दिसायला लागले तर ते पटकन मी त्यांना मेडिकल ट्रीटमेंट माझ्या कर्मचाऱ्यांना कशी मिळेल यासाठी मी त्वरित दक्षता घ्यायचो. त्याचबरोबर त्यांना मी एन्श्युअर केलं की सगळ्यांना गरम पाण्याच्या हॉट वॉटरच्या बॉटल्स दिल्या आणि 2 सकाळी आणि संध्याकाळी सगळ्या स्पॉन्सरच्या मदतीतनं ग्रीन टीचे सॅचेट्स पण दिले. गरम पाणी पितील. रात्री इनव्हेरिएबली आम्ही व्हेरीफाय करायचो की कर्मचारी नाईट राऊंडच्या वेळेला थंड पाणी पिणार नाही. त्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण माझ्या पिरियडमध्ये मी पाहिलं ते मिनिमल राहिलं आणि त्यांची हेल्थ कर्मचाऱ्यांची चांगली राहू शकली. इथं सुद्धा आम्ही तुम्ही बघितलं मुंबईत तर आता 100 आम्ही राहुट्या उभा केलेत एकदम चांगल्या पद्धतीच्या. पावसात उन्हात त्यांना नाकाबंदीच्या पॉइंटला कसं राहता येईल, उभा राहता येईल खंबीरपणे, त्यांच्यासाठी कोविड केअर सेंटर बनवलेत. त्यांना कशी वेळेत ट्रीटमेंट मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. मी ह्याच्या एवढ्यासाठी सांगतोय की तुम्ही ज्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार त्यावेळेला तुमच्या फोर्सची किंवा तुमच्या लोकांची योग्य पद्धतीनं काळजी घेणं आपली फॅमिली म्हणून हे खूप महत्वाचं आहे. मी माझ्या फोर्सची स्वतःला आयडेंटिफाय करतो कारण मी माझं कुटुंब समजतो. योगायोगानं माझे सख्खे मामा हे हवालदार होते. माझे सख्खे ब्रदर इन लॉ, भाऊजी, बहिणीचे पती ते कालच DYSP म्हणून रिटायर झाले, म्हणजे PSI म्हणून भरती झालेले होते. आणि मी स्वतः IPS अधिकारी आहे. त्यामुळे सगळ्या स्तरावरती असणारे प्रश्न, मी लहानपणी पोलीस क्वार्टर्समध्ये मामाच्या गावाला जाऊन तिथं महिनाभर सुट्टीत पुण्यात राहिलेलो आहे. त्यामुळे क्वार्टर्समध्ये असणारे प्रश्न, त्यामुळे बारकाईनं कुठलाही अभ्यास केला पाहिजे. त्याला शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्याच्या पायात काटा लागला तरी तुमच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता जर लोकप्रतिनिधी व्हायचं असेल तर तशी असली पाहिजे. आणि ती इम्पथी, समानुभूती ही महत्वाची आहे. म्हणजे एखाद्या
जनावराला जर पाय त्याचा मोडला असेल तर मला माझा पाय मोडला असला तरच मला त्याचं दुःख खऱ्या अर्थानं कळणार आहे. तर त्याला समानुभूती म्हणतात. सहानुभूती नको, सिंपती नको, इम्पती महत्वाची. आणि प्लॅन करून सिस्टमॅटिकली हे फ्रस्ट्रेशन राहणार आहेत. पण युवकांना कसलं, हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. अशी तरुणाई असते. हे घरात बसायला लागतंय, मग काय करायचं, कसं जगायचं, हे असले निगेटिव्ह थॉट्स बाजूला फेकून द्यायचे. एक खूप चांगली मोटिवेटिंग विकास बंसल यांची कविता आहे. मुट्ठी भर लेकर कुछ सपने भर कर जेबों में आशा है, दिल में है अरमान कहीं कुछ कर जाए, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. मी अशा मातीतला वृक्ष नाही की ज्याला नदीचं पाणी येतंय. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. त्या वृक्ष जमिनीतनं पाणी खेचून मी तो वृक्ष बनवलेला आहे. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. लोक टीका करणार, वाईट बोलणार आणि ते ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणून घेतलं पाहिजे. मी ज्यावेळेला सिव्हिल सर्व्हिसेसची मुंबईची तयारी करायची, सगळे नातेवाईक म्हणजे शनिवार रविवार घरातलं खायला मिळायचं म्हणून निलाजरेपणानं बऱ्याचदा नातेवाईकांकडे जेवायला जायचो. त्यावेळेला ते म्हणा, किती दिवस अभ्यास करणार, काय होणार तुमचं, कशाला तुम्ही घरातल्यांना तणाव देताय, कुठेतरी नोकरीचं सेटलमेंटचं बघा. तर त्यावेळेला त्या गोष्टी ब्लेसिंग म्हणजे इष्टापत्ती म्हणून घ्यायची आहे. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. त्यामुळं निगेटिव्ह थॉट्स येऊ द्यायचं नाही. स्वतःवर आत्मविश्वास, स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत. जे काही अपयश येत असते ते यशाची पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी म्हणून स्वीकारायचं आहे. त्यातनं फ्रस्ट्रेशनकडे जायचं नाही. एकच मंत्र आहे, हार्डवर्क, हार्डवर्क, हार्डवर्क. पण ते प्लॅन आणि स्मार्ट असलं पाहिजे. उद्दिष्ट कसं असलं पाहिजे, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. आणि प्लॅनिंग म्हणजे काय, डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू अँड हू इज सपोज टू डू इट फॉर यू. काय, कधी, कसं आणि कोण कोण कशासाठी काय तुम्ही वापरणार याचा सगळ्याचा नियोजनामध्ये भाग असला पाहिजे. म्हणजे उद्दिष्ट काढायची ती मजाच आहे. लाईफ काय मोठं युद्ध नसते, छोटी छोटी रोजची बॅटल्स आहेत आणि रोजची बॅटल्सच जिंकणं हे महत्वाचं आहे. अप्स अँड डाऊन्स म्हणजे तुमचा ईसीजी कधी सरळ असतो, ज्यावेळेला तुम्ही मरता, थेट स्मशानात जाता त्यावेळेला ईसीजी सरळ असतो. अप्स अँड डाऊन्स हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळं राईज अवेक, स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. उठ, जागा हो आणि जोपर्यंत ती ध्येय सिद्धी होत नाहीये तोपर्यंत मार्गक्रमण करत राहा. हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. एक अनुमानाची गोष्ट आहे. म्हणजे ते ज्यावेळेला 700 मैल पार करून ती अंगठी सीतामय्येला प्रभू रामचंद्रांनी दिलेली जाताना त्यांना 3 अडथळे येतात. 3 अडथळे. पहिला असतो मैनक पर्वत. मैनक पर्वत म्हणजे आजच्या भाषेत 5 स्टार हॉटेल, सगळ्या सुखसोयी तिथं असतात, गंधर्व असतात, अप्सरा असतात. ते हनुमानजींना वरून उड्डाण करून चाललेत, या इथं थोडा वेळ आराम करा. पण ते वरून म्हणतात, मला नाही, मला उद्दिष्ट आहे 700 मैलावरती जाऊन मला ही अंगठी द्यायची आहे. तिथं मी आराम करायला लागलो की आराम, एखाद्या ठिकाणी पाय रुतला की रुतला. जिथं कम्फर्ट ग्रुप आम्ही सोडत नाही, तिथं जमतंय ना. मला सुद्धा गावाकडनं पहिल्यांदा वाटायचं आपली गावाकडचे मित्र आणि तिथंच आपल्याला सगळं सर्वस्व आहे. एक 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 पाऊल बाहेर टाकलं पाहिजे त्या कम्फर्ट ग्रुपच्या बाहेर. द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. हे इतकं वनराई, इतकी हिरवीगार, इतकी छान थंडगार आहे ना, मला पाय निघत नाहीये, पण मला पुढं अंतर गाठायचंय. त्यामुळे थांबायचं नाहीये, ते पाऊल बाहेर पडलं पाहिजे. असफलता एक चुनौती है, अपयश येणार बऱ्याचदा, पण काय कमी राहिली ती स्वीकारायची आणि परत त्यातनं काय इम्प्रुव्हमेंट करून पुढचं पाऊल टाकायचं आहे.
नंतर पुढे दुसरा त्यांना अडथळा आला. ती सुरसा नावाची एक राक्षस नव्हती, सर्प माता होती. तिनं जबडा पसरलेला होता, मोठीच्या मोठी ती आकाराची होती. आणि त्यावेळेला हनुमानजी तिथे गेल्यानंतर त्या म्हणतात, तुला मी जबड्यात खाऊन टाकणार. तर हनुमानजी म्हणते, मी अंगठी देऊन येतो, परत आल्यावर मला खा. ती म्हातारीची गोष्ट लहानपणी आपण ऐकायचो तसं. सो चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, मला माझी आजी काही गोष्ट सांगायची. सो त्या सर्प मातेला सांगतात ती, नाही आता तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल. आपल्याला माहित आहे मग हनुमानजी त्यांच्याकडे ते उंच 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 मोठे 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 होत जातात. ती सर्प माता सुद्धा तिचा जबडा मोठा 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 करते. मग आपल्याला माहित आहे की हनुमानजींच्याकडे शक्ती असते, एकदम छोटे होतात, पटकन त्या जबड्यात जातात आणि पटकन बाहेर येतात. म्हणजे तिनं जे सांगितलं होतं जबड्यात यावं लागेल ते पूर्ण झालं. त्यामुळे ती प्रसन्न होते आणि जा म्हणते. त्याचा अर्थ एवढा छोटा नाहीये. आपल्या आयुष्यात कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं, कधी कठीण व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. उगाच इगोसाठी आपला बूस्ट करत बसायचं. इगो, आई वडिलांशी भांडायचं, मित्राशी भांडायचं, भावाशी बहिणीशी रुसवा फुगवा करायचा. अरे आयुष्य किती छोटं आहे. आणि काय छोट्या मोठ्या स्वार्थासाठी, जमिनीच्या एका तुकड्यासाठी, काहीतरी छोट्या मोठ्या पैशासाठी आपण आपल्या आयुष्याची इगोसाठी काहीतरी बोललेलं वर्षानुवर्ष डोक्यात ठेवायचं. काय गरज पडली, विसरून जायचं. जस्ट फॉरगेट इट. सो मी काय फिलॉसॉफर नाही आहे, मी पोलीस ऑफिसर आहे, पण मी जे क्राईम बघतो त्या पाठीमागे सुद्धा ह्याच गोष्टी असतात बऱ्याचदा. सो आय एम शुअर हे जे फोरम आहे ते अतिशय रचनात्मक अशा पद्धतीचं फोरम आहे. त्याच्यात वेगवेगळे जे प्रयोग होत आहेत ते आपल्या राष्ट्राच्या बांधणीचे, वी हॅव टू बिल्ड दिस ग्रेट कंट्री इंटू मायटी नेशन. मायटी नॉट इन इट्स ऑर्डिनरी सेन्स की ज्याच्यात आर्मी असेल, आर्टिलरी असेल, तोफगाडे असतील, AK-47 असेल. मायटी इन थॉट, मायटी इन कल्चर, मायटी इन इट्स पीसफुल सर्व्हिस टू ह्युमॅनिटी. संस्कृतीमध्ये, संस्कृती म्हणजे काय? आपल्या आपल्या ताटातलं पण खाणं वाढलेलं त्याला प्रकृती म्हणतात. आपल्या ताटात असताना दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाणं याला विकृती म्हणतात. आणि आपल्या ताटात थोडस असताना दुसऱ्याचं पोट, आपण उपाशी असताना दुसऱ्याचं पोट भरावं म्हणून आपल्या ताटातलं दुसऱ्याला देणं त्याला संस्कृती म्हणतात. गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी, समाजाला आपण देणं लागतो. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आय एम शुअर हेच मला सांगायचं आहे ऍज अ पोलीस ऑफिसर ऑर एल्डर ब्रदर. पोलीस ऑफिसर म्हणून बोलत नाहीये मी, स्वतःला माझं तुमचा सगळ्यांचा मोठा भाऊ समजतो आणि 4 पावसाळे तुमच्यापेक्षा जास्त पाहिले. त्यामुळे हे शहाणपणाचे 4 शब्द. धन्यवाद. जय हिंद.